बहिणीच्या विरोधामध्ये पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती। राजकारण घरामध्ये शिरू द्यायचं नसतं, मात्र लोकसभेला माझ्याकडून चूक झाली, एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना अजित पवार यांनी कबुली दिलेली आहे। अजितदादांचं स्टेटमेंट ऐकलं नसल्याचं सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर रामकृष्ण हरी म्हणत अजित पवारांबद्दलच्या प्रश्नावरती बोलणंही टाळलं। घडून गेलेली चूक मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो। अजितदादांनी यापूर्वी सुद्धा प्रामाणिकपणानं चुका कबूल केल्या, अमोल मिटकरी यांचं वक्तव्य। जळगाव दौऱ्याच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामधल्या वाहनांचा अपघात, पोलिसांची 4 वाहनं एकमेकांवर आदळली। जळगाव विमानतळावरून मेळाव्याच्या ठिकाणी जात असताना अपघात। अजित पवारांच्या स्वागताला 200च्या नकली नोटांचा पाऊस। 200 रुपयांची नकली नोट पायाखाली येताना दिसताच अजित पवार यांनी खाली वाकून बघितलं आणि सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनाला आणून दिलं। पुण्यातील भूसंपादन केसच्या सुनावणीच्या दरम्यान कोर्टानं सरकारला सुनावलं, याचिकाकर्त्याला मोबदला द्या, तुमच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांशी बोलायला सांगा, नाहीतर लाडकी बहीण सारख्या योजना आम्ही थांबवू, कोर्टाचा परखड इशारा। लाडकी बहीणबाबत बोलताना अपप्रचार होईल असं विधान करू नका। कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना। रवी राणांच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी। 1,500 रुपये म्हणजे सरकारची भाऊबीज। भाऊबीज कधीच कुणी परत घेत नाही। कुणाचा बाप ही योजना बंद करू शकणार नाही। रवी राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। रवी राणा यांनी हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र वाचलं असतं तर बरं झालं असतं। काही लोक माध्यमांना बघून भरकटतात, पण मुख्यमंत्र्यांना चांगली समज देता येते, नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना बंद होईल, मात्र महायुती सरकार आल्यास योजनेचे पैसे 3,000 रुपये करा अशी विनंती आम्ही करू, मात्र माझ्या वाक्याचा विरोधकांनी विपर्यास केला, रवी राणांचं स्पष्टीकरण। जळगावमध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांना सुद्धा लाडक्या बहिणींनी बांधली राखी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन। ठाण्यामधल्या मुख्य बाजारपेठ राख्यांनी सजली, यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो असलेल्या राखीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष। आमचं सरकार महिलांचं कल्याण करणारं, महाविकास आघाडी म्हणजे केवळ लेना बँक देना बँक नव्हे। महाविकास आघाडीनं कधीच कुणाला काही दिलेलं नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा। राज्यातील विधानसभेची निवडणूक दिवाळीच्या नंतर म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता। आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानामध्ये उतरणार। आरएसएसचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमयेंकडे संघ आणि भाजपमधल्या समन्वयाची जबाबदारी। विधान परिषदेमधल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता लवकर सोडवा, शिवसेनेचे नेते गोपीकिशन बजोरिया यांची हायकोर्टाला विनंती। काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल तर पटोलेंनी जाहीर करावं, संजय राऊतांचं आवाहन। आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत आहोत, पटोलेंच्या मनामधला नाही, राऊतांचं टीकास्त्र। आगामी विधानसभा निवडणुकीच्या नंतर महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल। मुख्यमंत्री पदाबद्दल राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे एकत्रितरित्या निर्णय घेतील, अनिल देशमुखांनी व्यक्त केला विश्वास। बारामती विधानसभा मतदारसंघामधून अजित पवारांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची मागणी। शरद पवार युगेंद्र पवारांनाच उमेदवारी देतील, कार्यकर्त्यांची अपेक्षा। उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून नवी तारीख, आता 20 ऑगस्टला होणार सुनावणी। ठाकरे गटाकडून 2 दिवसीय शिवसर्वेक्षण अभियान, सध्याची ताकद, इच्छुक उमेदवार आणि क्षमता यावरती अहवाल मागवण्यात आला। काँग्रेसच्या न्याय यात्रेला मुंबई भाजपचं जवाब दो यात्रेमधून उत्तर, 51 मुद्द्यांवरून मुंबई भाजप काँग्रेसला उत्तर विचारणार। लव्ह जिहाद, लँड जिहादसह विविध मुद्द्यांचा समावेश। भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची 17 ऑगस्टला दिल्लीमध्ये बैठक, सर्व प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश संघटन मंत्री बैठकीसाठी उपस्थित राहणार।
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा. नीलम गोऱ्हे शिंदे सरकारमधल्या पहिला कॅबिनेट मंत्री. खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम जमिनी वर्ग 1 होणार. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देवस्थानच्या जमिनींबद्दल मोठा निर्णय. लाखो लोकांना होणार फायदा. दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम राज्य सल्लागार मंडळाच्या बैठकीमधला निर्णय. राज्यामधील 6,000 किलोमीटरच्या रस्त्यांचं डांबरीकरण नाही तर काँक्रिटीकरण केलं जाणार. 37,000 कोटींच्या सुधारित निधीला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता. सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी KfW या कंपनीशी स्थिर व्याजदराने करार. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती दिली जाणार. यासाठी 149 कोटींची मान्यता. मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय. डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय परिपूर्ती योजना लागू केली जाणार. मंत्रिमंडळाची मान्यता. शासकीय खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन दिलं जाणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय. यंत्रमागांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथिल. मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय. लोकप्रतिनिधी, वस्त्रोद्योग संघटना आणि यंत्रमाग घटनांनी अट रद्द करण्याची केली होती मागणी. राज्य सरकार मुंबईमध्ये उभारणार अहिल्या भवन. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा. मानखुर्दमधल्या बाल कल्याण विभागाच्या जागेवरती उभारलं जाणार अहिल्या भवन. जुन्या सुधारित पेन्शन योजनेच्या संदर्भात पुन्हा एकदा संपाचं हत्यार. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा 29 ऑगस्टपासून संपाचा इशारा. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर. तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारानं होणार संजयजी महाराज पाचपोर यांचा गौरव. आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पंढरपूर बसस्थानकाची पाहणी. अस्वच्छतेबद्दल आवताडे यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी. भाविकांशी सुद्धा साधला संवाद. लातूरमध्ये मद्यधुंद अवस्थेतील जेसीबी चालकानं 10 ते 12 जणांना उडवलं. एकाचा मृत्यू. पोलिसांकडून जेसीबी चालकाला अटक. कन्हरी चौकामधली घटना. भारतीय बाजारपेठेमध्ये विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्व ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण. टॉक्सिक लिंकच्या एका अभ्यासामधून दावा. JSW MG मोटर्स भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन MG विंडोसोर क्लाउड EV11 सप्टेंबरला लॉन्च करणार. या कारला 50.6 kWh क्षमतेची बॅटरी. कारची एक शोरूम किंमत 20 लाख रुपये. BSNL कडून नवीन ओव्हर द इयर तंत्रज्ञानाची घोषणा. मार्च 2025 पर्यंत संपूर्ण देशामध्ये BSNLची 4G सेवा सुरू होणार. BSNL कडून युनिव्हर्सल सिम देखील सादर. एलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स स्पेसवरती देखील घेतली मुलाखत. 2 तास 6 मिनिटांच्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी अनेक वक्तव्य केली. हल्ल्याच्या नंतर देवावरचा विश्वास वाढल्याचंही वक्तव्य. ॲपल को फाउंडर स्टीव्ह जॉबच्या आयकॉनिक जॅकेटचा होणार लिलाव. स्टीव्हने हे जॅकेट 1983 मध्ये घेतलं होतं आणि यानंतर हे जॅकेट झालं लोकप्रिय. 63 लाख रुपयांना जॅकेटचा लिलाव होण्याची शक्यता. हवामान विभागाकडून 48 तास मुसळधार पावसाचा अलर्ट. केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा इशारा. मारिया चक्रीवादळामुळे जपानमध्ये पावसाचा हाहाकार. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जपानमधलं जनजीवन विस्कळीत. इराण रशियाला शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाठवण्याच्या तयारीत. यावरती अमेरिकेचा इराणला इशारा. क्षेपणास्त्र पुरवल्यास विरोधाला तयार राहण्याचा अमेरिकेचा इशारा. युक्रेनने केलेल्या हल्ल्यामध्ये झापोरिझिया न्यूक्लिअर पॉवर प्लांटला भीषण आग. रशियाचा दावा. आगीमुळे कूलिंग टॉवर आणि वॉटर कूलिंग सिस्टीमचं नुकसान झाल्याचाही दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.